शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं, ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वराड कुठे एकटा नवरदेव, पण अंगाला भस्म. का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. हे चंद्र अर्धा का अर्धा, तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले, शंकरानं उघडले डोळे, वराडच नाही. आणि दिली ना आरुळी, गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल. फुल ट्रक भरली वराडाची. निम्मा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वराड जर असाय तर नवरदेव कसा असं. नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही मागं जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही मागं जा, गावात माणूस नाही राहिलं, हाय ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मी लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही, ही भूतांची अवलाद आहे महाराज. मग शंकर म्हणले तुम्ही मागे जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात पा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून, ही भंगार अवलाद. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला? आत्ता शिका 11वीला गेला टॉनिक. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गाजर कळत तुला? शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वरवावळायची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला, गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, कल्ली नाही ना आरडली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई, वरवावाणीचं लुगडं घेऊ नये बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न. या कुंभ तुषार हार दवला, या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुती देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यापहा शुभंगर सावधान. मग तुम्ही म्हणाला आम्हाला तुम्ही म्हणाला आम्हाला शंकराचं लग्न सांगितलं आणि खंडोबा कुठून काढला? उत्तर भगवान शंकरच खंडोबा. हे खंडोबा भैरोबा हे जे देव आहे ना महाराज, हे सगळे ह्या पठ्ठ्याचे शिष्य आहेत. फक्त त्याने काय केलं, मनी आणि मल्ल नावाचा राक्षस मारला म्हणून त्याचं झालं मल्हारी मारतात. नाही तर देव सगळे एकच. असं पाणी कुठूनही निघू द्या, सागरालाच मिळते.
पाणी कुडूनही निघू द्या सागरालाच मिळत आहे. पूजा कोणची करा पांडुरंगालाच जाती. गायीची करा नाही तर काळ्या आईची करा नाही तर गोठ्यातल्या गायीची करा, शेवा पांडुरंगालाच जाते. असा भेद नाही करायचा कधी, हा देव भारी तो देव भारी. असे हा बावळटपणा त्या पारावरच्या गप्पा नाही चालत. हा झालं लग्न महिला मंडळ, नवरी निघाली नवऱ्याच्या घरी. हा पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला माहित झालं चायला गुड्डी गेली काय, यायला गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी सारखी दिसती, गुड्डी नाहीये. आपली गुड्डी 2 दिवस गेली कुठं, ट्रिपला गेली गुड्डी, ट्रिपला. आता नाही ते, आता काळ बदललाय, मर्यादा राहिल्या नाहीत. आम्ही लहान असताना एवढे स्टेजवरचे बसलेली माणसं सांगतील, समोरून मोठा माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती हातातली, मर्यादा होत्या. आता एवढे अवलाद येत उगाच भंगरी. आमच्या पुढे येते ते, राती कुठं होते, राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. काय भिकार अवलाद पैदा झाली महाराज, काय उपयोग नाही त्याचा. एवढे त्यांना काय, त्यांना आखलीचा पत्ता नाही काय नाही. 9वीला गेलाय ना आता शिक, 15चं कुठं राहते ते टाईट पाहते बापा. तुझं मी तुझं शंकर नवरदेव झाले, नवरी गेली नवऱ्याच्या घरी, नांदायला लागली. पूर्वी लग्नामध्ये नवरी नवरदेवाच्या घरी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा. आता रडारडी नाही लागणार. आता पोरगीच सणात निघती फुलाच्या गाडी, रडून कोण. सगळं जुनं होईल. लग्नांना जायचं सुद्धा आता भ्या वाटत आहे महाराज. 10 लग्नामधले 7 लग्न जुने आहेत. जा बरं तुम्ही, जा पटकून उठून परत येऊ नका. आता जा घरी जा, जाऊ दे. अजून कोणाला जायचं आता पटकन, शेवटची वारी नाही बरं का. कोणाला जायचं असेल तर लगेच जा. उठा वेळ ना घर, चला उठा निवांत घरी जा. आता परत इकडे अजून कोणाला जायचंय, आता उठल्या उचलून आपली बरं का मी एखादा. अजून कोणाला जायचं, अजून 2 मिनिटं देतो. जायचंय तुला पाय बरं का, तुला जायचं असेल तर जा पटकन. आणि आम्हाला जाणकार माणसांना ऐकू द्या, आता अंतरंगात घुसायचंय. आता देवी बाह्य रंगात झाली, आता साधकांसाठी घुसायचंय. हा आता नवऱ्याच्या घरी गेली, बापाच्या घरी मांडला यज्ञ. नवऱ्याच्या घरी बापाच्या घरी जाण्याची परवानगी नवऱ्याने दिली नाही. बापाच्या घरी यज्ञ मांडला, नवऱ्याचा अपमान झाला. पार्वतीनं अग्नीत उडी टाकली. पार्वतीचं शरीर अग्नीत जळाल्यानंतर भगवान शंकर क्रोधायमान झाले आणि पार्वतीचं जळालेलं शरीर घेऊन वायुमार्गाने जात असताना पार्वतीच्या शरीराला खालून राक्षसांनी जी बाण मारली, त्या बाणामुळे पार्वतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले. आणि ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठं. त्यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी. हे ज्या देवी आहेत, या देवीचं आणि महिषासुराचं 9 दिवस युद्ध चाललं. म्हणून तिनं नवरात्र केला. 10 इंद्रिय ताब्यात घेऊन शरीरामधला रावण मारणं याचं नाव दसरा, आणि 9विधा भक्ती करून माया तोडणं याचं नाव नवरात्र. आणि मग ही जी देवी होती, हिच्या भगवान शंकराने रूप पाडले. अनंत रूपे अनंत विषय देखले म्या त्याशी, बाप रखवा देवरी खुन बांधली तैसी. मग ही देवी कोण? अनंत निर्गुण प्रगटली भवानी. देवीची या
जत्रा कधी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो. पुंडलिक जिवंत शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवाच्या शोभे वाळवंटी हो. एका जनाकडे आंबा उभी कर ठेवणी कटी हो. एका जनाकडे आंबा उभे कर ठेवणी कटी हो. उद्या बोला बोला उद्या बोला बोला उद्या बोला उदो बोला कृष्णबाय माऊलीच्या हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाय माऊलीच्या हो. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची आणि तीच फुरसुंगी इथल्या मळ्यातली. आता हे सगळ्या देव्या झाल्या एक. आता शिक ही देवी तयार झाली, हिला 2 मुलं झाली, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी. आता ही देवी मंदिरात बसली. या बिचाऱ्या साहेबांनी एवढं कौतुक करावं, आजच्या कार्यक्रमात कामटे साहेबाचं एवढं कौतुक करावं, संस्थापक अध्यक्षांचं. एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर, एवढा मोठा समाज. आणि तुमच्या मंडळातलं एक वैशिष्ट्य मला जाणवलं जेवताना बी, का तुम्ही लखपती मंडळी असून सुद्धा माळकरी आमच्या टोळीतले, हे तुमचं कौतुक करावं. नाहीतर ह्या देवी मातेचं जे मंदिर आहे यांच्यावर सगळ्या देवीची कृपा हो आणि ह्या मंडळाचं कार्य अखंडपणे चालत राहो. ही बाह्यरंगाची कथा. आता देवी अंतररंगात सुरुवात. 2 भाग सांगितले होते मी तुम्हाला, अंतर आणि माय. ही देवी कशी तयार झाली, आता तिचे ते रेणुका, चामुंडा, ही रूप अनंत रूपे अनंत विषय. ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या देवीला ते ते नाव दिलं. महिषासूर मारला म्हणून महिषासूर मर्दिनी. रक्तबिंबिका नावाचा राक्षस मारला म्हणून रक्तबिंबिका. चामुंडा नावाचा राक्षस मारला म्हणून चामुंड्यानी. असे त्यांची नाव आहेत. ते तुम्ही पहा. ती देवी बाह्यरंगात मी तुम्हाला सांगितली, ती आपली माता आहे. आणि ती माता कटेवर हात ठेवून विटेवर उभी आहे, तीच रुक्मिणी माता आहे. हा, ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची सगळ्या देव्या एकच. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्यापसली देवी. तिनं जेवढे देवी भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका हलकट आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. अशी ती देवी ही झाली बाह्यरंगाची. आता अंतरदेवी. आज गायक वादक कोणी मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या देवीच्या वर्धापन दिनाला अंतररंगाची देवी सुरुवात करायची आहे. लहान आणि पोरं सरळ बसा पटकान. बेटे बेटे सावधान. 5वी ते 10वी नीट सावधान. कळत का तुला? इंग्लिश मिडियमला असून तू इंग्लिश मिडियमलाच लगेच लक्ष दे. हे बाई हे मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियमला लगेच लक्ष देतो ना मी. असं चेहऱ्यावरून सांगणार. ए हे बाई हे मराठी मिडियमला आहे. सरळ बसा पटकान. आणि आपल्याला देवी बाहेरची सापडायची का आतली? आतली. आता माझ्या बोटाकडे पाहायचं. सावधान. माझ्या तोंडातून जेवढे शब्द निघतील आता त्याला पहिला अक्षर गो येईल. ए बरं बसा पटकन. आता परत येऊ नका इकडं. म्हणजे लय लाड झाले आता. आज घालते ना. ए माझ्या तोंडातून जेवढा शब्द बाहेर निघेल पोरांनो त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? काय येईल? किती वेळा येतं मोजायचं. सावध सावध. हजर एक. मग काय बोलायचं झालं का? हा हा. सावध. करू सुरुवात. काय मोजायचंय? गो. किती वेळा येते एवढं मोजायचा. सावध बर का. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रींचं गोपिका, धनाचं नाव गोधन, रथाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचं रथ डोंगर, गोवर्धन गायचा मूर्त गोरथ, त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. पावळ्याचा बाजार. हा त्या 30 बरोबर आहे. ऐका आता नीट. 30 म्हणते ती. काय नाही, भातात अंड्याच्या पोळ्या घातल्यापासून पोरं
सरळ बसा इकडे आता मोजा नीट. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चरायचा डोंगर गोवर्धन, गाय चरता मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 झाले की 10. मानेपासून वर इंद्रिय 5. साधक मंडळी, मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, याचं नाव गोकुळ. आणि हे गोकुळ तुम्हाला ज्यांनी दाखवून दिलं त्या चव्हाण बाबांचीच आज पुण्यतिथी आहे. ज्यांनी तुम्हाला दाखवून दिलं. आता हे काय तयार झालं? ए बऱ्या उठ रे तू, सरळ बस. हे काय तयार झालं? गोकुळ. गो किती वेळा आला? 10 वेळा आला ना. आता माझ्या बोटाकडे पाहायचं आणि बोटावरून आकडे ओळखायचे. सावध पहा बरं का, पहा बरं का. कृष्ण याच्यात गोकुळात सापडून राहिलो आपण. आता गो किती वेळा आलता? 10. मानेपासून वर इंद्रिय वर किती आहेत? 5. खाली किती आहेत? 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञान इंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 5 आणि 5 10 झालं फायनल. आता माझ्या बोटाकडे पाहायचं आणि आकडे ओळखायचे. सावध त्याला जागा. ए ब्रे इकडे बघा. सावध पहा बोटाकडं, आकडा ओळखायचा पटकन. 0 झाला का? सावध राहा. 0 झाला का? फास्ट बर का. आता अरे 0. हा नीट ओळखा. आता 0 झाला. 10 झाले ना. आता तुम्ही करायचं, पोरीने बोलायचं नाही. आता फिरवा गोल. अरे बोट फिरवा ना गोल आणि तोंडानं आकडा सांगा किती झाले. पोरीने बोलायचं नाही. फिरवा गोल. अरे 0 म्हणा ना. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, डाबावरून, दे 0 ठेवून. झाले ना. तुम्हाला सुधरणच मी काय म्हणतोय. आवरा पटकन. पटापटा. बऱ्या फिरवा गोल. याडपाटे घरी 0 म्हणा ना. तू नको. फिरवा गोल. 0 वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, द्या 0 ठेवून. मानेपासून वर इंद्रिय किती? मानेपासून खाली किती? 5 आणि 5. मग 1 ते 10 आकड्यामध्ये 8 गाठ नसलेला आकडा कोणता? 1 ते 10 आकड्यामध्ये गाठ नसलेला आकडा कोणता? 8. करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे. 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे. 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी. मग बोला पोरं पटकन लहान आले पोरं. इंद्रिकर आतल्या गाठीचा का वरच्या? हा बरोबर आहे, बरोबर आहे. बरं फक्त आतल्या नाही म्हणला. माझं कीर्तन ऐकलं ना मला 2-3 दिवस सुधरत नाही माणसाला. बधीर होतो तो, बधीर. आणि एकटाच हसतो घरी गेले होतो. आणि माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार. त्याला 6 महिने अटॅक येत नाही. नाही कधी एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात, जी माणसं मोठ्यानं बोलतात
ती निर्मळ असतात, जी हळूच बोलतात लफडेबाज असतात, जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, आतल्या गाठीचा आकडा 7, गाठ नसलेला आकडा 8 आणि वरच्या गाठीचा आकडा 9. मग याच्यामध्ये 3 प्रकार पडतील, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. काहींचं प्रारब्ध उत्तम आहे ते साधक झाले, काहींचं प्रारब्ध मध्यम आहे त्यांनी संसार केला, आणि काहींचं प्रारब्ध कनिष्ठ आहे ते कशातच नाही. प्रारब्ध आहे गळ्यात माळ येणं, मुखात नाम येणं, योग्य गुरु भेटणं, ही बापाची पेंड नाही, त्याला प्रारब्ध. तुम्हाला एक वाक्य सांगा, झोंबल तुम्हाला थोडं, परमार्थ रक्तातच असावा लागतो. तसा परमार्थ घडू शकत नाही. काही माणसं वर्षाला गुरु बदली त्यात, याच्या कोण माळ घातली ना लय भारी दिसलं का बदलवली माळ. काही माणसं म्हणले मी 6 वर्ष नाम घेतलं पण अजून अवस्थाच होईना. होणारच नाही, तू बेशिस्तच माणूस आहे तर कशी होईल तुला जर त्याच्यातलं कळतच नाही काही. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. हो, महाराजांनी भाषा किती सुंदर सांगितली. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी, जाणते नि गुरु भजिजे तेने कृत्य कृत्य कार्य व्हायचे. आणि ज्ञानोबारायाने तर पहिल्याच अध्यात ओविले, ज्ञानोबारायाने तर पहिल्याच अध्यात ओविलेली, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल. पण पुढच्या वाव्या सांगतो ऐका. लाटणं मोडल पण वाकणार नाही, लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजरणार नाही, पापी माणसं मरतील पण नामधारक होणार नाही. नाही होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. मावडीनं ओविलेली, लाटणे जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाळाल पण पाजरणार नाही, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं साड कधी दूध देणार नाही, गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिणार नाही, गालातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, आणि प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात ठेवा.